निवडणूक लागली अन कर वसुली लटकली। लोकसभा निवडणुकीमुळे ठाणे पालिकेच्या जवळजवळ 80% अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकाच्या कामात जुंपले गेले आहेत। त्याचा परिणाम पालिकेच्या कर वसुलीवर झालाय। त्यातही मालमत्ता कर विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही साधारणपणे तेवढीच वसुली केल्याचं समाधानकारक चित्र आहे। मात्र पाणीपुरवठा विभागावर याचा चांगलाच परिणाम झालाय। या विभागाच्या बिलांची छपाई झाली नसल्यानं वसुलीवर त्याचा परिणाम झालाय। लोकसभा निवडणुकीनंतर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचं पालिकेनं सांगितलंय। त्यातही पाणी बिलाच्या वसुलीसाठी प्रभाग समितीनिहाय बिलांचं वाटप, बेकायदा नळ जोडणी, तोडक कारवाई याशिवाय अभय मोहिमेचा आधार घेत वसुली वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। मालमत्ता कर विभागाकडून बिलांची छपाई झाली असल्यानं एप्रिलपासूनच करदात्यांच्या घरात बिल पोहोचले। त्यामुळे नागरिकांनीही मालमत्ता कर भरण्याला पसंती दिली आहे। मात्र दुसरीकडे पाणीपुरवठा विभागाकडून अद्यापही बिलांची छपाईच न झाल्यानं ते करदात्यांपर्यंत पोहोचलं नाहीये। परिणामी वसुलीत घट झाली आहे। लोकसभा निवडणुकीचा परिणाम साधारणपणे सर्व विभागांच्या वसुलीवर झालाय। पालिकेतील 80% अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्याचा परिणाम झालाय। परंतु निवडणुकीनंतर विशेष मोहीम राबवून ही वसुली वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचं ठाणे महापालिका अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे।